मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधासाठी काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता। तर आज सकल मराठा समाजानेही जन आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे। पुणे आणि मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल। या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित राहतील। तसंच मुंबईतल्या गिरगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता या मोर्चाची सुरुवात होईल। पुण्यामध्ये या मोर्चाची सुरुवात झालेली आहे आणि आपले प्रतिनिधी मिकी घई तिथे सध्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मिकी, मगाशी अनेक लोक जमलेले होते आणि त्यांच्या मोठ्या मागण्या होत्या। आता नेत्यांपैकी कोणी सामील झालंय का? आता पुढचा मार्ग कसा असणार आहे या आंदोलनाचा? पूर्वी अगदी जर आपण बघितलं तर बीड आणि परभणी नंतर हा जन आक्रोश मोर्चा पुण्यात देखील काढला जातोय आणि लाल महल चौकातून हा मोर्चाला काही वेळातच सुरुवात होणार आहे। आता आपण बघतोय की मोठ्या संख्येने इथं लोक जमायला सुरुवात झालेली आहे। प्रचंड जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी दिली जाते। हातामध्ये पोस्टर्स घेऊन हे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत। मागणी एकच आहे, सरपंच सोनवणे यांना न्याय मिळाला पाहिजे। आता इथं जर आपण बघितलं तर हा जो मुलगा आहे तो फाशीच घेऊन आलेला आहे। जणू काय ज्या मागणी आहे त्या पद्धतीने एक या ठिकाणी फाशी बनवून आणलेली आहे। काय म्हणणं आहे तुझं? तू जे आणलंय काय म्हणणं आहे तुझं? की आता असं पुणे शहराला हे शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, पण आता बघता ह्या 3-4 दिवसामध्ये जे आरोपी पुणे शहरामध्ये सापडलेत शिक्षण घेत असताना, आता असं भीती वाटायला लागली की हे शिक्षणाचं माहेरघर आहे की आरोपींचं माहेरघर आहे, की हे पूर्ण सुनियोजित हे बीडवरनं गाड्या येतात CID ऑफिसला, मी सिलेंडर होतोय असं त्यांच्यामध्ये फिरतंय। म्हणजे हे सगळं प्रशासन हे यांच्या हातात घेऊनच हे चालवत आहेत स्वतःहून, की थोडंसं असं भीती वाटायला लागली की सरकार आणि शासन हे काय करत आहे। हातामध्ये तुम्ही पोस्टर घेऊन जोरदार मोर्चे निघतायत सगळीकडे, काय मागणी करताय? आमची मागणी एकच आहे की संतोष अण्णा यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे आरोपीचे जे खरं सूत्रधार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सजा झाली। पुण्यामध्ये आपला सुसंस्कृत पुणे शहर आहे, या पुण्यामध्ये येऊन जर आरोपी सरेंडर होतात आणि काही सापडतात तर इथं कुणी आश्रय दिलाय त्या आश्रयदात्याला बी अटक केली पाहिजे आणि त्याची दिंड काढली पाहिजे की अशा आरोपींना साथ देतोय तुम्ही। मुली देखील मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। ताई, कुठून आली आहे तू आणि काय म्हणणं आहे तुझं? मी रत्नागिरीची आहे मूळची। आम्ही शिक्षणासाठी पुण्यात राहतो। जर आरोपी हे शिक्षणाचं माहेरघर असून हे गुंडांचं माहेरघर जर होणार असेल तर आमच्यासारख्या मुलींना हे असं वातावरण पोलीस प्रशासन देणार आहे का? ज्या या कर्तव्यामध्ये पोलीस प्रशासन कसर करत आहे, जे गुन्हेगार आहेत ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांच्याहून जास्त पोलीस प्रशासन देखील गुन्हेगार आहे जे या कर्तव्यामध्ये कसर करत आहेत। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे, मराठ्यांची पोरपोरी तुझ्या बापाची प्रॉपर्टी नाहीये आणि जर पोलीस प्रशासनाला योग्य कारवाई करता येत नसेल तर आम्हाला आरोपींना आमच्या हातात द्या। आम्ही वाघिणींच्या लेकी तिकडे चौकामध्ये त्याला ठेचून ठेचून मारू। नाव सांगते। आपण बघतो की विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते। दादा, तू कुठून आलाय आणि काय करतो? मी मूळचा कोल्हापूरचा आहे। मी पुण्यामध्ये लॉचं शिक्षण घेत आहे। तर जे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण केलेली आहे, जे मंत्र्यांच्या जे सरकारच्या वरदहस्ताने पोलीस प्रशासन कुठेतरी सामील होऊन जे कर्तव्यदक्ष सरपंच संतोष भाऊची जी क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आली, तर कुठेतरी माणुसकीला काळीमा फासणारी ही हत्या होती आणि जे दोषी आहेत त्यांना कुठेतरी सरकारच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पाठीशी घालण्याचं काम झालं, खूप दुर्दैव आहे। आणि आता आमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे की त्या सर्वच्या सर्व आरोपींना दोषींना शोधून काढून त्यांच्यावर लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आणि वाल्मिक कराडवर लवकरात लवकर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी। आपण बघतोय वेगवेगळे हातामध्ये पोस्टर्स घेऊन अशा पद्धतीने ही तर मागणी होतीये। लाल महल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा निघणार आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर इथं मोठ्या संख्येने गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। पलीकडे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि पूर्ण बॅनर्स लावण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी काळे झेंडे करून। या संपूर्ण घटनेचा निषेध देखील अशा पद्धतीने या सगळ्या जनाक्रोश या जनाक्रोश मोर्चाचं नाव खरोखरच योग्य आहे, कारण इथे सर्वसामान्यांचा राग अगदी बाहेर येतोय। धन्यवाद आपण जी माहिती आणि जो संवाद साधला त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।